या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आणि स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी भाग्यश्रीकडे जाईल। भाग्यश्री, आपण पाहतो या ठिकाणी युतीची घोषणा उद्या होणार आहे, बैठकांचं सत्र पार पडतंय, जागा वाटपावर काही चर्चा झाली काय काय अधिकची माहिती? नक्कीच खरं तर अजूनही जागा वाटप जे आहेत त्या पूर्णतः झालेल्या नाही आहेत। मात्र आजच्या दिवसभरात या जागा वाटप पूर्ण होतील अशी माहिती सध्या हाती येते। यामध्ये मी म्हटलं तसं की मराठी बहुल भाग आहेत, ज्यामध्ये भांडूप आहे, विक्रोळी आहे, दादर आहे, शिवडी आहे, माहीम आहे। या सगळ्या मराठी बहुल भागामध्ये ही जागा वाटप जी आहे ती अद्यापही बाकी आहे। आज देखील आपण बघितलं तर राज ठाकरेंकडे भांडूपचे काही माजी नगरसेवक जे आहेत ते आलेले पाहायला मिळाले होते। काही ठिकाणी आम्हाला 2 द्या 3 द्या अशा पद्धतीची रस्सीखेच देखील सुरू आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की संजय राऊत यांनी एक्स पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये दोन्ही भावांचा फोटो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो त्यांनी लावलेला आहे आणि त्याच्यावरती लिहिलेला आहे उद्या 12 वाजता। त्यामुळे त्यानंतर आपण मनसेचे जे पदाधिकारी आहेत यशवंत किल्लेदार त्यांच्याशी बातचीत केली। त्यांनी सांगितलं की ही पत्रकार परिषद तर 100% होणार आहे, पण भव्य दिव्य स्वरूपाची पत्रकार परिषद होईल। मात्र त्या मराठी एकीकरणाच्या वेळेला ज्या पद्धतीने कार्यक्रम झाला होता त्या पद्धतीचं नियोजन करायला आता सध्या वेळ नाहीये। त्याच्यामुळे जी पत्रकार परिषद होईल त्यामधनं सगळी माहिती जी आहे ती दिली जाईल अशा पद्धतीची जी माहिती आहे ती आता यशवंत किल्लेदार यांनी आपल्याशी बोलताना दिली। या व्यतिरिक्त निलेश राणे यांना त्यांच्या समोर जिथे जिथे मराठी बहुल भाग आहे तिथे तिथे शिंदे गटाकडनं निलेश राणे यांना पुढे करण्यात येणार आहे। मात्र त्याच्यासाठी देखील आमच्याकडे फायर ब्रँड नेते आहेत, आम्ही घाबरत नाही। त्याचबरोबर मराठीचा हा एकच मुद्दा नाहीये तर मुंबईकरांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती महत्त्वाचे आहेत हे मुंबईकरांना माहिती आहे अशा पद्धतीचं वक्तव्य देखील यशवंत किल्लेदार यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। या सगळ्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की अद्यापही जागा ज्या आहेत त्या कुठेतरी अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। असं असताना युतीची घोषणा आधी झालेली आहे। बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये जागा वाटपांचा जो कार्यक्रम आहे त्यांचा तो पार पडलेला आहे अशी माहिती मिळते। यामध्ये नाशिक पालिका आहे, त्याचबरोबर नागपूर आहे, धुळे आहे, कल्याण डोंबिवली आहे, ठाणे महापालिका आहे, अशा सगळ्या महापालिकांमध्ये त्यांची जी जागा वाटपाची बैठक आहे ती पार पडलेली आहे। खरं तर मुंबईसाठीच ही चर्चा जी आहे किंवा युतीची जी घोषणा आहे ती थांबलेली होती। जी घोषणा आता उद्या होणार आहे आणि आता एकच प्रतीक्षा आहे की उद्या ही घोषणा कशी होणार आहे आणि ह्याचं नियोजन नेमकं कसं असणार आहे। भाग्यश्री, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपण पाहतो या ठिकाणी ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत, मात्र सावध भूमिका घेणार आहेत। जागा वाटप आणि उमेदवारीबाबत आता उद्या घोषणा नाही अशी माहिती मात्र सूत्रांकडून समोर येते। टप्प्याटप्प्याने उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहे। जागाबाबत आता चर्चा पूर्ण युतीतून प्रचाराला सुरुवात करण्यात येणार। लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आता उद्या होणार आहे। खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर आता या जागा वाटप आणि उमेदवारीबाबत मात्र उद्या घोषणा होणार नाही अशी माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।